नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. पुण्यातील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे भारतीय हवाई दलाच्या एका विमानाचा किरकोळ अपघात झाल्यामुळे धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या घटनेत विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. अपघातानंतर धावपट्टी मोकळी करून ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विमान सेवा पूर्ववत होण्यासाठी सुमारे 5 तास लागू शकतात. दरम्यान अनेक येणाऱ्या विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून विमान कंपन्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच विमानतळ प्रशासन आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभेत शुक्रवारी मोठा राजकीय नाट्यपूर्ण घडामोडींचा दिवस पाहायला मिळाला. केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेलं संविधान विधेयक 2026 अखेर आवश्यक बहुमत न मिळाल्याने नामंजूर ठरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकाच्या बाजूने जोरदार भूमिका मांडली होती. महिला आरक्षण लागू करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच 2029 पासून लोकसभेत महिलांना आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी महिला आरक्षणाला समर्थन असलं तरी ते मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभेच्या जागा वाढवण्याशी जोडणं योग्य नसल्याचं म्हटलं. लोकसभेत या विधेयकावर मतविभाजन घेण्यात आलं. एकूण 528 खासदारांनी मतदान केलं. यामध्ये 298 जणांनी विधेयकाच्या बाजूने तर 230 जणांनी विरोधात मतदान केलं. मात्र घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली 2/3 म्हणजेच 352 मतांची अट पूर्ण न झाल्याने हे विधेयक फेटाळण्यात आलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संबंधित इतर 2 विधेयकं पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत नारी शक्ती वंदन या महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या घटना दुरुस्ती विधेयकावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पार्टी यांनी या विधेयकाला मंजुरी मिळू दिली नाही. अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार असून विरोधकांनी हा अधिकार नाकारला आहे. त्यांनी विरोधकांवर महिलांच्या हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत हा प्रकार निंदनीय असल्याचं म्हटलंय. यासोबतच त्यांनी इशारा दिला की महिलांच्या या अपमानाचा परिणाम भविष्यात दिसेल आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांपासून ते इतर सर्व निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना महिलांच्या संतापाला सामोरे जावं लागेल. दरम्यान या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू असून महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर देशात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की हे विधेयक केवळ महिला आरक्षणासाठी नसून भारताच्या निवडणूक संरचनेत बदल करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मते हा संविधानावर हल्ला होता आणि विरोधकांनी तो पराभूत केला. त्यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान देत सांगितलं की जर सरकारला खरंच महिला आरक्षण लागू करायचं असेल तर ते तात्काळ लागू करावं. पूर्ण विरोधक त्याला पाठिंबा देतील. तसंच एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी म्हटलं की महिलांच्या नावाखाली असंवैधानिक मार्गाने संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला, पण इंडिया आघाडीने तो रोखला. जय संविधान असा संदेश देत त्यांनी या घटनेला संविधानाचा विजय म्हटलंय. या मुद्द्यावर प्रियंका गांधी आणि अरविंद सावंत यांनीही आपापल्या भूमिका मांडत सरकारवर टीका केली आहे. एकूणच महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे आणि हा विषय पुढील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी या घटनेला लाजिरवाणी संबोधत महिला सशक्तीकरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की विरोधकांकडे महिलांच्या हक्कांसाठी उभे राहण्याची ऐतिहासिक संधी होती, मात्र त्यांनी राजकारणाला प्राधान्य देत ती गमावली. त्यांनी असा आरोपही केला की
विरोधकांचे महिला सशक्तीकरण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित आहे. यासोबतच त्यांनी आजपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला. महिला सशक्तीकरण ही आमची बांधिलकी आहे आणि प्रत्येक महिलेला हक्क, न्याय आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत नारी शक्ती वंदन अधिनियम नामंजूर होणे दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. एकंदरीत या विधेयकाच्या नामंजुरीमुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिवसेनेत नव्या वादाला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. मात्र माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या पक्षाच्या विरोधी भूमिकेत जाऊन विधेयकाचे समर्थन केले. त्यांनी विधेयक मंजूर न झाल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. प्रियंका चतुर्वेदींनी या विधेयकाला महत्त्व दिले कारण त्यातून महिलांना संसद किंवा विधानसभेत स्थान मिळण्याच्या संधी वाढतात. त्यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे, ज्यामुळे शिवसेनेत आंतरिक वादाची ठिणगी निर्माण झाली आहे. नाशिकमधील TCS BPO सेंटरमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, जबरदस्तीने धर्मांतर आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये काही वरिष्ठ टीम लीडर्स आणि अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे, ज्यावर 9 पेक्षा अधिक FIR दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या अनुभवावर आधारित मते व्यक्त केली. अमृता फडणवीस यांनी सांगितले की माझ्या कार्यकाळात मी जेव्हा ॲक्सिस बँकेत काम करत होती तेव्हा अशा प्रकारच्या घटनांचा सामना मला देखील झाला होता. त्यावेळी वरिष्ठांनी तत्काळ कारवाई केली. त्या म्हणाल्या की अशा घटनांमध्ये त्वरित कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे आणि वरिष्ठांना त्याबद्दल सूचित करणं गरजेचं आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. IPL 2026च्या 25व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 गडी राखून दमदार विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शुभमन गिलच्या प्रभावी फलंदाजीसह गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे गुजरातने सहज विजय मिळवत गुणतालिकेत टॉप 4मध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना KKRची सुरुवात खराब झाली आणि संघाने कमी धावसंख्येत 3 महत्त्वाचे गडी गमावले. मात्र कॅमेरॉन ग्रीनने शानदार अर्धशतक झळकावत 79 धावांची स्फोटक खेळी केली आणि संघाचा डाव सावरला. तरीही इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने KKRला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडाने 3 बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली, तर अशोक शर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्या. या पराभवामुळे KKRची स्पर्धेतील स्थिती अधिकच कठीण झाली आहे, तर गुजरातचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.